हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपल्याला ना दिवसभराच्या धावपळीचा शेवट हा आपल्याला शांत करायचा असतो गृहिणींसाठी. तर चला मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासोबत ना माझं नाईट रुटीन, रात्रीचं माझं रुटीन रोजचं कसं असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. थोडं बहुत मी कशाप्रकारे मी उद्याची सगळी तयारी करून ठेवत असते. सगळ्या गृहिणींचं सारखंच असतं असं नाही, सर्वांच्या टायमिंगनुसार असतं म्हणा. पण आपल्या गृहिणींना ना उद्याचं रुटीन हे आजच आपल्याला आजच्या रात्री जर करून ठेवलं ना, सगळी थोडी बहुत तरी तयारी, सगळी तर होत नाही, तर मी कशी करते ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या गृहिणींचं आयुष्य म्हणजे ना एक न थांबणारी धावपळ असते. दिवसभर सगळ्यांची काळजी घेतल्यानंतर स्वतःसाठी आणि उद्याच्या दिवसाच्या तयारीसाठी रात्रीचा थोडासा वेळ ना खूप महत्त्वाचा असतो. आणि त्याच वेळेमध्ये ना दुसऱ्या दिवसाचे प्लॅनिंग, दुसऱ्या दिवसाच्या कामाचं नियोजन आपल्याला हे करायचं असतं. तर ते मी कशी करते ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर ना हे माझं रात्रीचं रुटीन दिवसभर मला फ्रेश आणि एकदम एनर्जेटिक ठेवण्यासाठी ना मदत करत असतं. तर मी काय करते, रात्रीचं जेवण झाल्यानंतर लगेच मी सगळं झाडून घेते. पूर्ण हॉल, किचन, बेडरूम सगळं झाडून घेऊन मी पुसून घेते. एक हलकासा हात कपडा मारते मी, म्हणजे सगळं घर क्लीन होतं. झाडू मारल्याच्यानंतर पुसून घेते आणि त्यानंतर दुपारची जी भांडी असतात ना ती मी ट्रॉलीमध्ये लावून ठेवते. दुपारची भांडी घासलेली थोडीशी असतात जाळीमध्ये, ते सगळे सुकलेले असतात, मग नंतरच मी लावून ठेवते. त्यानंतर मी सगळे रात्रीचे जेवणाचे आणि स्वयंपाकाचे भांडे घासून घेत असते. आणि ना रात्रीचे भांडे घासून घेऊन किचन क्लीन करून ठेवलं ना की मग ते खूप छान असं फ्रेश वाटतं सकाळी, आणि आपल्याला एक तणाव येणार नाही. सकाळी उठल्यानंतर जेव्हा स्वच्छ किचन दिसतं ना तेव्हा माझा कामाचा उत्साह अजून दुप्पट होतो. आणि जर का कधी आपण भांडे सिंकमध्ये साठवून ठेवलं तर ते लगेचच घासून टाकायचं, कारण ना सकाळी याचा खूप ताण येतो जर आपण ते तसेच ठेवले तर. ओटा आणि गॅस आपण छान पुसून घेतल्यामुळे ना झुरळं आपले किचनमध्ये बॅक्टेरिया वगैरे होत नाहीत अजिबात. घाण वास येत नाही किचनमध्ये. सगळं किचन रात्री थोडा वेळ लागतो, थोडंसं आपण स्पीड वाढवायची आणि हे किचन क्लीन असं करून घ्यायचं. रात्री किती जरी कंटाळा आला असला ना तरीसुद्धा ना किचनची साफसफाई केल्याशिवाय कधीच झोपायचं नाही. आता किचन वगैरे साफ झालं, गॅस तेन पुसून घेतला, सगळं घासून घेतलं, सगळ्या ट्रॉल्या वगैरे मी वरतून असं पुसून घेते, कॅबिनेट वगैरे पुसून घेते. सकाळी एकदम छान फ्रेश वाटतं आपल्याला किचनमध्ये आल्यानंतर. आपला खूप सारा ताण, थकवा सगळंच कमी होतं बरं का. आता किचन क्लिनिंग झाली की उद्याचं डब्याला काय द्यायचं मुलांना, किंवा सुट्टी असेल तर नाश्त्याला काय बनवायचं आहे त्यांना, परत आपल्याला सकाळचं स्वयंपाक काय करायचं आहे, रात्रीचं जेवण काय करायचं आहे. तर उद्याच्या दिवसाचं ना जे तिन्ही टायमाचं आपण बनवत असतो त्यामध्ये थोडीशी तरी तयारी करून आज रात्री ठेवलं ना की ते खूप छान वाटतं मला. दुसऱ्या दिवशी म्हणजे खूप लवकर कामं झाल्या होतात, आणि तोच अर्धा तास जरी रात्रीचा आपण काढलो ना सकाळी खूप मोठा वेळ आपला वाचतो, आणि आपल्याला दुसरे आपले महत्त्वाचे कामं करण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःला वेळ देण्यासाठी खूप सारा वेळ आपल्याकडे राहत असतो शिल्लक. म्हणून रात्रीचा थोडासा अर्धा तास आपण उद्याच्या जेवणासाठी काय करायला लागेल हे जरी विचार जरी करून ठेवलं आणि आपलं ते त्या गोष्टी वर काढून ठेवल्या तर याची खूप सारी मदत होते. म्हणून मी ना शक्यतो दररोज माझा रात्रीचं रुटीनमध्ये हाच प्रयत्न असतो की उद्या मला काय करायचं आहे जेवणामध्ये, आणि त्याचं मला थोडंफार तरी प्रिपरेशन करून ठेवण्याचं मी हे प्लॅन करतच असते. तर आता इथे किचन सगळं क्लीन झालेलं आहे पूर्ण. आता इथे छोटीशी अशी किचनमध्ये ना जाळी ठेवायचीच आहे. या अगोदर माझ्याकडे छोटी जाळी नव्हती अशी सिंकमध्ये, तर ना पूर्ण किचनमध्ये थोडंसं तरी ना कण जेवणाचे जायचे आणि सिंकमध्ये असा वास यायचा. मग एक छोटीशी अशी जाळी घेतली ना, बाजारात किंवा डीमार्टमध्ये भेटते सिंकमधली, त्यामध्ये ना बारीक बारीक कणसुद्धा, अन्नाचे कण जात नाहीत अजिबात सिंकमध्ये, आणि वास किंवा सिंकमध्ये किटाणू वगैरे होत नाहीत आपल्या. म्हणून अशी छोटीशी जाळी नक्की ठेवायची. आता इथे ना उद्याच्या जेवणाची मी तयारीसाठी काय करते, मला टिफिनमध्ये मुलांना द्यायचं आहे साबुदाणा. तर मुलांनी साबुदाणाची खिचडी बोललेली आहेत, तर चला म्हटलं ते भिजत ठेवते आणि त्यानंतर मी उद्यासाठी मटकीच करणार आहे. कारण हे जे सोपे सकाळच्या वेळेस जे पटकन होणारे जे पदार्थ असतात ते आपल्याला करायला घ्यायचे आहेत. म्हणून मी आता इथे साबुदाणा भिजत टाकलेला आहे आणि मटकी घेतलेली आहे. ज्या भाज्या किंवा जे पदार्थ पटकन शिजायला पण होतात आणि त्यांना जास्त काही काटछाट करत बसायचे लागत नाही आपल्याला, असेच पदार्थ मी करायचा प्रयत्न करते सकाळच्या वेळेमध्ये. आणि मग रात्रीचं मात्र मी भरपूर असं आरामात ज्या गोष्टी असतात ते मी करायला घेते स्वयंपाकाच्या.
तर अशा पद्धतीने मी जेवणाचं सुद्धा हे करून ठेवते. आता मी मुलांचे टिफिन काढून ठेवते, मिस्टरांचा टिफिन काढून ठेवते. मला जसं आठवेल ना तसं मी जितकं होईल तेवढं रात्री करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मी दोघांच्या बॉटलसुद्धा भरून ठेवलेल्या आहेत मुलांच्या. आणि सकाळी तितकाच वेळ इतका महत्त्वाचा असतो ना, 1-1 मिनिटसुद्धा थोड्याशा वेळामुळे मुलांची बससुद्धा जाऊ शकते आणि सकाळच्या वेळेत आपल्याला उशीर होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने मी वर आता मला ज्या कढईमध्ये बनवायचं, जे पातेले असेल, पक्कड असेल, चाकू असेल, हे सगळं मी हाताशी ठेवते, कारण इकडे तिकडे ट्रॉलीमध्ये शोधत बसायची गरज लागत नाही. आता मी सिंकमध्ये ना रात्री झोपायच्या वेळेस 8 दिवसातून 4 दिवसातून मी त्यामध्ये फिनाईल किंवा लायझॉल एक झाकण टाकत असते. म्हणजे यामुळे अजिबात कधीच कॉक्रोच होत नाहीत सिंकमध्ये किंवा बॅक्टेरिया वगैरे होत नाहीत आणि घाण वासही येत नाही. त्यानंतर मी गॅसचं स्विच बंद करते आणि लाईटसुद्धा बंद करते. फ्रीज वगैरे मी चेक करते सगळं, त्याचं फ्रीजचं दार वगैरे सगळं बंद आहे का. आणि किचनचं असं मी फुल असं सगळं काम मी करून मग मी बाहेर पडते आणि नंतर मी येते बेडरूममध्ये. त्यानंतर बेडरूममध्ये आल्यानंतर आता इथे काय असतं तर मुलांचे उद्याचे कपडे, मुलांचे, मिस्टरांचे, माझे, आमचे सगळ्यांचेच. तसं तर मग शक्यतो मुलांचे मी काढण्याचाच प्रयत्न करते. थोडंसं जरी आपलं त्यांचं शोधाशोध होऊ नये, त्यांचे टाय असतील, बेल्ट असतील, त्यांच्या सगळ्या गोष्टी ना, रुमाल, टॉवेल, हे मुलांचं सगळं मी काढून ठेवते. धुतलेले असले तर असंच मी ठेवते घड्या करून. आणि त्यानंतर मिस्टर माझे सकाळी त्याला इस्त्री करत असतात. इस्त्रीचं काम माझ्याकडं नाही आहे, आपण कामंसुद्धा वाटून घेतले पाहिजे. तर हे होतं माझं रात्रीचं काहीसं नाईट रुटीन, म्हणजे साध्या आणि सोप्या पद्धतीचं जे माझं होतं. तर तुम्ही कुठलं नाईट रुटीन फॉलो करता आणि यामधली कुठली सवय तुमची आहे आणि कुठली नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.